सकाळ सकाळ स्वामीमय सकाळ सकाळ झाली. स्वामींचं दर्शन घेतलं आणि गेले दुटीवर. आज माझी मॉर्निंगची दुटी होती. मस्त आपापलं काम केलं. दुपारी घरी आले, छान असं पोटभर जेवले आणि गेले मम्मीची जरा कळ काढायला. कळ कसली काढते हो, तिने घातले 4-5 शिव्या. तोपर्यंत ही पण बडबडायला लागली. दोघांचे बडबड ऐकले, येऊन मस्त झोपले. शिव्या खाऊन पोट भरलं होतं, मस्त झोप लागली. संध्याकाळी उठले तर मम्मीने काकी गेली होती बाजारात. त्यांना वाटतं पिशव्या जड झाल्या होत्या, तर मला त्यांनी कॉल केला. म्हणतात अर्धवट ये पिशव्या न्यायला. तर मी जायच्या अगोदरच आमचा बाबू पुढे धावायला लागला, पण त्याचा काय नाही. पिशव्या नाही की त्यातली काही वस्तू नाही. ह्या दोघी येत होत्या जड झालेल्या पिशव्या. 2 पिशव्या घेतल्या, एक त्यांच्याकडे ठेवली होती. त्यांना पण ती पण झेपत नव्हती, तर कशा बशा आणत होत्या. मग काय घरी आले. घरी आल्यावर काय मम्मीनी जर बाजारात अशी गेली असेल आणि घरी त्या आल्या असतील तर आपल्याला काय थारा होत नाही की त्याने काय आणलंय काय नाही. तर घेतली पिशवी उपसायला. एक वस्तू काय मला जमत नव्हती म्हणून पिशवी पूर्ण ओतून टाकली. संध्याकाळ झाली होती. स्वामींचं माळजप करायला घेतलं, स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि गेले किचनमध्ये. भूक लागली होती, चहा प्यायची काही इच्छा नव्हती. मस्त बनवली मॅगीवर मस्त असं ताव मारला. गरम गरम होती पण मला काय राहत नव्हतं. त्यातली थोडी मॅगी दिली होती भावाला आणि माझं काय मॅगी खाऊन काय पोट भरलं नाही. त्याच्यानंतर मला डाळिंब खायचं होतं म्हणून एक डाळिंब घेतलं आणि माझ्या भावाला खायचं होतं सफरचंद, म्हणून त्याला सफरचंद पण सोलून मला द्यायचे होते. तर मस्त डाळिंब खाल्लं, तोंड वगैरे पुसलं. असं डाळिंब खूप छान होतं, मस्त गोड गोड लागत होतं. खाऊन चेहऱ्यावर अशी मस्तपैकी स्माईल आली होती माझ्या, छान असं. त्यानंतर मग काय टी व्ही बघायला लागले. जेवणाची वेळ झाली, मस्त जेवून घेतलं. जेवले, जरा इकडे तिकडे टाईमपास केला. त्यानंतर बाहेर असा आवाज होता म्हणून विंडो ओपन केली, तर ही दोघंजणं फिरत होती. म्हाळवच चालू आहे आणि ही दोघं अशी काळोखात बुटाटकीसारखी फिरत होती, म्हणून जरा त्यांची गंमत केली. त्या गेल्या घरी. मग चला, मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. बाय बाय.